नमस्कार. चला सर्वांना शुभ संध्याकाळ. आता आपला हा कार्यक्रम 14 तारखेला संपणार आहे आणि मॅडम फार छान वाचन करत आहेत, विश्लेषणही छान करत आहेत. त्यामुळं आता आपल्याला जास्त उत्सुकताही लागली, पुढं काय. तर अधिक न वेळ घेता मॅडमना मी सांगत आहे की सुरू करावा मॅडम. ओके, नमस्कार सर्वांना. आपण पुढचा भाग बघूया. आज आपण शिवमहिमा, आंध्र प्रदेशातील 11 शिवक्षेत्रे आणि त्यांचे स्वरूप हा एक छोटासा भाग आपण वाचन करतोय. शिव हा एकादश रुद्र स्वरूप आहे. आंध्र प्रदेशात 11 शिवक्षेत्रे आहेत. त्यांचे दर्शन घेतल्याने महाफल मिळते. ती क्षेत्रे पुढील प्रमाणे आहेत: बृहतशिला नगरातील नगरेश्वर, श्रीशैल्याजवळील मल्लिकार्जुन, द्राक्षारामम येथील भीमेश्वर, शिराराम येथील रामलिंगेश्वर, अमरावती येथील अमरलिंगेश्वर, कोटीफल क्षेत्रातील कोटीफलेश्वर. किती पाने मॅडम? 188. पीठिकापुरम येथील होय, आधीच कुक्कुटेश्वर. स्किप केलं तुम्ही 21-22. हा, ते नंतर घेणार आहे. बर, ठीक आहे, चालेल मग. पीठिकापुरम येथील कुक्कुटेश्वर, महानंदी येथील महानंदीश्वर, काळेश्वर येथील काळेश्वर, कालहस्ती येथील कालहस्तेश्वर, त्रिपुरांतक येथील त्रिपुरांतकेश्वर, अशी ही 11 शिवक्षेत्रे आंध्र प्रदेशमध्ये आहेत. शिवाची मूर्ती पूजेसाठी कोठेच नसते. शिवलिंग आत्म्यात तेवणारे ज्योती स्वरूप आहे. सिद्धी प्राप्त झाल्यानंतर निर्मल मनरूपात असणारी निर्मलता म्हणजेच स्फटिकलिंग आहे. आपल्या शरीरात असणारा मेंदू त्याला ज्ञान मिळवण्यासाठी सहकार्य करणारा रुद्र आहे. मानेपासून नाडी रूपात मानेच्या खालपर्यंत व्याप्त असणाऱ्या नाड्यांना रुद्रजटा असे म्हणतात. शिवाच्या हठयोगी रूपात लकुलीश्वर आहेत. शिवप्रभू भिक्षाटन करून जीवाची पापकर्मे हिरावून नेतात. या सृष्टीतील तालबद्ध असलेली सृजन, स्थिती आणि लय यातील महस्पंदन शिवाच्या आनंद तांडवाने सुव्यवस्थित चालतात. यामुळे शिवाला नटराज असे म्हणतात. शिव परमानंदकारक असून ते आपल्याला अनन्य भक्तांना मोक्ष सिद्धी प्रदान करतात. चित्त म्हणजे मन आणि अंबर म्हणजे आकाश. आकाश रूपात असणारा तो चिदंबर, चित अधिक अंबर म्हणजे चिदंबर. तुम्ही पाहत असलेल्या या विशाल विश्वात रोदसी रूपात रुद्र स्वरूपच आहे. द्वादश ज्योतिर्लिंगात 12 राशी चक्रातील 12 राशींचे हा प्रतीक आहे. म्हणून शिव काल स्वरूप आहे. 8 दिशांना ज्या अष्टमूर्ती आहेत त्या चिदाकाश स्वरूपच आहेत. पंचभूते शिवाची पंचमुखी आहेत. पंच ज्ञानेंद्रिये, पंच कर्मेंद्रिये आणि मन मिळवून एकंदर 11 रुद्र आहेत. यालाच एकादश रुद्र असे म्हणतात. शिवाचे उमामहेश्वर रूप नित्य प्रसन्न रूप आहे. त्रिगुणांचे भस्म करून घेतलेले रूपच त्रिपुरांतक रूप आहे. ज्ञाननेत्र हाच शिवाचा तिसरा नेत्र आहे. शिवाच्या जटाजुटातून परमपाविन अशी निरंतर प्रवाहित होणारी गंगा माता उगम पावते आणि धर्तीवर प्रवाहित होऊन साऱ्या प्रदेशाला सुजलाम सुफलाम करते. आर्द्रा नक्षत्र आकाशात चमकत असताना शिवप्रभू दर्शन देतात. मिथुन राशी जवळ जाण्यासाठी अगोदर वृषभरास ओलांडून जावे लागते. ही वृषभरास नंदीश्वराचे प्रतीक आहे. तो धर्मस्वरूप आहे. 2 भुवयातील पेटणारी ज्योती म्हणजेच लाल चंद्रकळा. योग स्थितीमुळे उद्भवलेल्या कामवासनेमुळे स्त्री पुरुष भेद नाश झाल्यावर एकत्व स्थितीस प्राप्त होणे आणि याचे स्वरूप म्हणजेच अर्धनारी नटेश्वर.
लिंग म्हणजे स्थूल शरीरात आत लपून असलेले लिंग शरीर हे ज्योती स्वरूपात विलसत असते असे वेद सांगतात. हे वेदांमध्ये असं वर्णन केलेलं आहे. तर इथं आपल्याला मॅडमनी सांगितलंय की स्त्री शक्ती आणि पुरुष शक्ती एकाच व्यक्तीमध्ये असते. म्हणजे स्त्रियांमध्ये पण पुरुष तत्व असतं आणि पुरुषांमध्ये पण स्त्री तत्व असतं. तर हे जर योग स्थिती आपली योग विद्या जर वाढली, योगाग्नी जर आपला व्यवस्थित ध्यानाच्या साधनेतून असेल, तर योग स्थितीमुळे उद्भवलेल्या कामवासनेमुळे स्त्री पुरुष भेद नाश पावल्यावर स्त्री पुरुष हा भेदच संपून जातो. एकत्व स्थितीत प्राप्त होणे आणि याचेच स्वरूप म्हणजे अर्धनारी नटेश्वर. शिवपूजा रहस्य अनुष्ठान केल्याने किंवा गुरु कटाक्ष असेल तरच समजते. भौतिक रूपातील पिठापूर जसे आहे तसेच ज्योतिर्मय स्वरूप असलेले स्वर्ण पिठापूर एक आहे. हा आपला काल विषय झालाच की एक भौतिक रूपातलं हे जे आहे ते पिठापूर आहे, पण ज्योतिर्मय स्वरूप असं हे स्वर्ण पिठापूर की जे आपण प्रत्यक्ष अनुभवत आहोत. आणि श्रीपाद प्रभूंना जो निरंतर भजतो किंवा स्मरण करतो तो ज्ञानी भक्त श्रीपादांना जाणू शकतो. तो कितीही दूर असला तरी स्वर्ण पिठिकापुरातच वास करतो. अशा भक्ताला श्रीपाद अत्यंत सुलभ प्राप्ती असतात. भौतिक पीठिकापुरम मधील कुकुटेश्वर मंदिरातील अर्चक स्वामी प्रमदगणांचे अंश रूपाने जन्माला आले होते. भूत प्रेत पिशाच्यादी महागण अनेक असतात. योगाभ्यास करणारे आणि श्रीपाद प्रभूंची आराधना करणारे भक्त त्या भूतप्रेतांना रोखून ठेवतात. हे सर्व अडथळे दूर करून जे भक्त श्रीपाद प्रभूंना येऊन भेटतात ते धन्य होत. श्रीपाद प्रभू म्हणाले, माझ्या आजोळच्या अंगणात एक मोठे संस्थान होणार आहे. असे अनेक वेळा मी सांगत आलो. माझा संकल्प अमोघ आहे. मुंग्या जशा अगणित संख्येत असतात तसेच माझे भक्त लक्षानुलक्ष आहेत. योगीगण माझ्या संस्थानाचे धर्मपालन योग्य रीतीने करतील. कोण किती जण कोठून केव्हा कशा प्रकारे येणार ते मीच ठरवतो. पीठिकापूर येथे वास्तव्य केल्यावर श्रीपादांच्या संस्थानाचे दर्शन सर्वांनी केलेच पाहिजे. माझा अनुग्रह जे योग्य शिष्य आहेत त्यांनाच होईल. त्यांच्यावर मी अमृतवृष्टी करेन. अयोग्य व्यक्तीला माझे दर्शन मृगजळासारखे वाटेल. आता पुढचं प्रकरण पण अर्धनारी नटेश्वराचंच आहे. खूप सुंदर माहिती दिली या आपण प्रकरणामध्ये. मी म्हणजे शंकर भट्टाने श्री धर्मगुप्ताला प्रश्न विचारला. महाराज, भगवान शिवाने वेगवेगळी आभूषणे आणि शस्त्रे धारण केली आहे. ही धारण करण्यामागील अंतर्गत अर्थ काय याचा खुलासा करावा. यावर धर्मगुप्त म्हणाले, अरे शंकर भट्टा, गणपती देवाचे पाशांकुश हे मुख्य आयुध आहे. तसेच श्री विष्णूंचे सुदर्शन चक्र मुख्य आयुध आहे. त्रिशूल हे भगवान शंकरांचे मुख्य आयुध आहे. त्रिशूलाच्या वरच्या बाजूस 3 टोके असतात. ही अग्निज्वालेच्या रूपात असतात. ती तिन्ही टोके मिळून एकच शूलहस्ताप्रमाणे असतात. सत्व, रज आणि तम या त्रिगुणांची ही 3 टोके निदर्शक आहेत. या त्रिगुणांचे एकत्व म्हणजे त्रिगुणातीत शिव भगवान आहेत. हा अंतरार्थच त्रिशूल सूचित करतो. त्रिशूलाची 3 टोके म्हणजे सत्व, रज आणि तमोगुण आणि या त्रिगुणांचे एकत्व म्हणजे त्रिगुणातीत शिव भगवान आहेत. श्वासाचे चलनवलन पिंगला नाडीद्वारा होऊन कपाळाच्या मध्यभागातून तो शिरस्थानापर्यंत जाऊन पोहोचतो. आता इथं शिवसर्वोदय शास्त्राप्रमाणे इथं नाड्यांची माहिती दिलेली आहे. इडा, पिंगला आणि सुषुम्ना. तर ज्यावेळेला आपण ध्यान करत असतो, श्वासावर नियंत्रण करत असतो, श्वासावर लक्ष देत असतो, त्यावेळेला श्वासाचं चलनवलन पिंगला नाडीद्वारे उजव्या नाडीतून होऊन कपाळाच्या मध्यभागातून तो शिरस्थानापर्यंत जाऊन पोहोचतो. इडा, पिंगळा आणि सुषुम्ना या 3 नाड्या ब्रह्मज्ञानाची केंद्रे आहेत.
यालाच नाडीचा त्रिवेणी संगम असे म्हणतात. हा त्रिशूलाचा अंतरार्थ आहे. त्रिशूलाची जे 3 टोकाचं जे प्रतीक आहे, हाच हा त्रिशूलाचा अंतरार्थ आहे. या 3 नाड्यांचा त्रिवेणी संगम म्हणजे त्रिशूल असंही इथं म्हटलेलं आहे. शिवाचे दुसरे आभूषण म्हणजे नाग आहे. मानवाच्या शरीरात कुंडलिनी शक्ती ही सर्पाच्या आकारात सुप्त अवस्थेत असते. ती जागृत झाली असता अष्टसिद्धी प्राप्त होतात. या महासिद्धींना वश करून त्यांचा उपयोग लोककल्याणासाठी करणाऱ्या शिवाचे ईश्वर असे सुद्धा एक दिव्य नाव आहे. म्हणजे जरी कुंडलिनी शक्ती महासिद्धांनी जागृत केली तर त्यांना अष्टसिद्धी जरी प्राप्त झाल्या तरी त्या सिद्धींचा उपयोग हा लोककल्याणासाठी केला पाहिजे. आणि ईश्वर शिव हे सुद्धा लोककल्याणासाठीच या कुंडलिनी शक्तीचा वापर करतात असा इथं उल्लेख आहे. शिवाच्या त्रिशूलाला डमरू बांधलेला असतो. हा शब्दगुणाचे प्रतीक आहे. नाद झणकार हा आकाश गुण आहे. आकाशात शब्द प्रकंपाने विचलन करतो. आपण मंत्र जप केला असता किंवा मंत्र ऐकला असता तो डमरूच्या आवाजाप्रमाणे आपल्या कानात घुमतो. मंत्र पुनश्चरण केल्यामुळे योग्याला आनंद प्राप्त होतो. या आनंदाच्या नादात तो नृत्य करतो. याचे प्रतीक म्हणून परमेश्वर डमरू धारण करतो. आता ध्यानामध्ये तुम्हाला या सगळ्या अवस्था बऱ्याच जणांनी अनुभवले असतील की श्वासाचं येणं आणि जाणं, तर श्वासाचा प्रवास आपण अनुभवत असतो, श्वासावरती लक्ष देत असतो, ऑब्झर्वेशन करत असतो. त्यावेळेला तो श्वास इडा, पिंगला आणि सुषुम्ना या नाड्यातून कसा वाहतो याचंही आपण निरीक्षण करायचं असतं. तसंच त्रिशूलाचा अर्थ हा या 3 नाड्यांचा संगम असा दिलेला आहे. तसेच साप म्हणजे कुंडलिनी शक्ती ज्या वेळेला जागृत होते त्यावेळेला सर्पाच्या आकाराची सुप्त अवस्थेत असल्यामुळे ती सर्कन वरती चढत असते. याचा सुद्धा काही योगींना अनुभव येतो. तसेच या शक्तीचा वापर अष्टसिद्धींचा वापर सुद्धा लोककल्याणासाठी केला पाहिजे असे शिव सांगतात. आणि शिवांच्या त्रिशूलाला जो डमरू बांधलेला असतो हा शब्दगुणाचे प्रतीक आहे आणि नाद आणि झंकार हा आकाश गुण आहे. तर या मॅडमनी याप्रमाणेच म्युझिक थेरपीचा वापर करून अनेक म्युझिक, अनेक नाद, अनेक झंकार त्या मेडिटेशन मध्ये टाकलेले आहेत आणि त्याचा प्रभाव इतका प्रभावशाली होतो की त्यामुळे आकाशात शब्द प्रकंपाने विचलित करतो. त्यामुळे प्रकंपने होतात, व्हायब्रेशन्स होतात आणि त्याचा परिणाम इतका प्रचंड होतो की मन पुनश्चरण या गोष्टींचं सतत केल्यामुळे आनंद प्राप्त होतो आणि आनंदाच्या नादात तो नृत्य करतो. याचा अनुभव बरेच जण आपण अतिशय सुंदरपणे ध्यानाची अनुभूती घेत आहोत. कधी आपण डोलतोय, कधी नृत्य करतोय, कधी त्या आनंदात रममाण होतोय हे आपल्याला सुद्धा समजत नाही. 2 भुवयांच्या मध्यबिंदूवर आज्ञाचक्र असते. तेच सर्व ज्ञानाचे केंद्र असते. ज्ञानी पुरुषाला अतींद्रिय दृष्टी असल्यामुळे त्याचे ज्ञान केंद्र विकसित असते. याच चक्राद्वारे योगी भूत भविष्य यथार्थपणे समजू शकतात. हाच परमेश्वराचा तिसरा नेत्र असतो असे म्हणतात. हा ज्ञाननेत्र विकसित झाला म्हणजे कामस्वरूप मदनाचे दहन करता येते. शिवप्रभूंचा निवास स्मशानात असतो असे म्हणतात. योगाग्नीमुळे सर्व वासनांचे भस्म होऊन योग्याला परमशांती प्रदायक निर्वाण स्थितीचा अनुभव येतो. हे आपण हे निर्वाण षटकम जे शंकराचार्यांचे निर्वाण षटकम भाग 2 मध्ये मॅडमनी वापरून इतका प्रभावी अनुभव घेतलेला आहे त्याचा की शरीराचा आपल्याला विसर पडतो आणि संपूर्णपणे आपण या ध्यान स्थितीत शरीराच्या बाहेर सुद्धा मी स्वतः अनुभव घेतलेला आहे आणि तो माझा अनुभव वेबसाईटला सुद्धा मॅडमनी
टाकलेला आहे. अतिशय परिणामकारक हे निर्वाण स्थितीचा अनुभव घेता येतो. योगाग्नीमुळे सर्व वासनांचे भस्म होऊन योग्याला परमशांती प्रदायक निर्वाण स्थितीचा अनुभव येतो. ज्ञानाच्या स्थितीचा पांढरा रंग असतो असे म्हणतात. तीच विभूती होय. आपण पांढरा प्रकाशच अनुभवत आहोत सध्या. आलोचना, निंदा, वासना यांच्यावर नियंत्रण ठेवण्याची शक्ती आल्यावर शुद्ध ज्ञान प्राप्त होते. आपण ह्याच्यामध्येच अडकले. कोणी कुणाची निंदा करत बसतो, कोणी काय केलं ह्याच्यावर नको तिथं विचार करत बसतो आणि ह्याला नावं ठेवत बसतो, त्याला नावं ठेवत बसतो. दुष्ट वासना मनात कधी नाही कधीतरी येऊन जातात. परंतु या सर्वांवर जर तुम्ही नियंत्रण ठेवण्याची शक्ती जर तुम्ही कंट्रोल केली, ती जर शक्ती वापरली, ही निंदा ही केलीच नाही पाहिजे कोणाची, आणि वासनांवर जर कंट्रोल केलं तर शुद्ध ज्ञान प्राप्त होतं आणि आपली एक एक पायरी पुढे जाते. त्यामुळे आनंद प्राप्ती होते. ज्ञानाची शुद्धी 4 प्रकारे होते. एक आधिभौतिक, दुसरी आधिदैविक, तिसरी आध्यात्मिक आणि चौथी मानसिक. यांचे संकेत रूप म्हणून शिवाचे भक्त 4 विभूती रेषा कपाळावर लावतात. एक दिव्य औषधी शिलाजीत नावाची असते. या औषधीच्या सेवनाने नित्य यौवन प्राप्त होते. पूर्व काळात शिलादुड नावाचे एक महर्षी खड्यांचा आहार करून निर्वाह करीत असत. तेच नंदीश्वर रूपात अवतरित झाले. श्रीकृष्णाचा जन्म रोहिणी नक्षत्रात आणि वृषभ राशीत झाला. शिवांचे जन्म नक्षत्र आर्द्रा होते. उमामहेश्वराच्या अर्धनारी नटेश्वर रूपाची राशी मिथुन होती. या राशीच्या अगोदर वृषभ राशी असते. हा वृषभच नंदीश्वर आहे. नंदी हा धर्माचे प्रतीक आहे. निम्न जातीच्या कामरूपी मदनाला शिवाने दग्ध केले होते, परंतु शिवाच्या कृपेनेच तो निराकार रूप घेऊन उच्च प्रकृती असलेल्या दिव्य दाम्पत्य धर्माचे पालन करणाऱ्या दाम्पत्यास पुत्र रूपाने प्राप्त झाला. श्रीकृष्णाने उपमन्यू ऋषींचे शिष्यत्व पत्करून अत्यंत निष्ठेने शिवोपासना केली होती. शिवाच्या अनुग्रहामुळे रुक्मिणीच्या पोटी मन्मथ हा प्रद्युम्न नावाने जन्मास आला. हा मन्मथ वृषभ राशीतील कामस्थान आहे. धर्मबद्ध असलेल्या कामना कोणत्याही असल्या तरी उन्नत प्रकृतीच्या असतात. त्यांची पूर्तता करणे धर्मविहित असते. भयंकर अशा तांत्रिक सिद्धी आणि शक्ती वाघाप्रमाणे प्रमादकारी असतात. त्यांना वश करून आपल्या ताब्यात ठेवणारे शिव भगवानच आहेत. वाघ हा शक्तिदेवीचे वाहन आहे. शक्तीस पूर्णपणे आपल्या ताब्यात ठेवण्याचे प्रतीक म्हणून परमेश्वर चर्म अंगी धारण करतात, म्हणून त्यांना व्याघ्र चर्मांबरधारी असे म्हणतात. शुद्ध ब्रह्मज्ञान निरंतर प्रवाहित करणारी प्रज्ञा अमृतत्व सिद्ध असलेल्या शिवाच्या जटेतून वाहणाऱ्या लोकपावनी गंगेचे प्रतीक आहे. याप्रमाणे नित्य प्रसन्न तत्वामुळे मिळणारा महाप्रशांत आनंद आल्हादमयी स्थितीचे प्रतीक चंद्रकोर आहे. उजव्या भागात प्रवाहणारी श्वासरूप शक्तीची पिंगला नाडी असते. डाव्या भागात प्रवाहणारी श्वासरूपी शक्ती इडा नाडी नावाने ओळखली जाते. अरे शंकर भट्टा, प्राणायाम करताना उजव्या नाकपुडीने श्वास घेतल्यास उष्णता वाढते, म्हणून तिला सूर्यनाडी म्हणतात. डाव्या बाजूने श्वास घेतल्यास शीतलता मिळते, म्हणून तिला चंद्रनाडी असे म्हणतात. काळपुरुषाच्या शरीरातील राशीचक्रात मेष राशीपासून तुळ राशीपर्यंत उष्णता देणारे 6 महिने सूर्यनाडी असे गृहीत धरल्यास अश्विनी मासापासून फाल्गुन मासापर्यंतचे 6 महिने शीत अर्थात कमी उष्ण असल्याने चंद्रनाडी असे
समजले जातात. या चंद्र सूर्याच्या गतीमुळेच पौर्णिमा आणि अमावस्या यांची निर्मिती होते. योगी पुरुष आपल्या वैशिष्ट्यपूर्ण साधनेने कालचक्रातील समस्त सिद्धी प्राप्त करून घेतो. त्याला भूत, भविष्य आणि वर्तमान या तिन्ही कालांचे ज्ञान योग शक्तीमुळे प्राप्त होते. इथं ह्या 3 नाड्या आहेत, इडा, पिंगला आणि सुषुम्ना. या 3 नाड्यांचं अभ्यास करून, त्या नाड्यांचे तत्व जाणून, त्या योग्य प्रकारे त्यांचा वापर करून कोणत्या वेळी कोणत्या वापरायच्या हे शिवसर्वोदय शास्त्रामध्ये मॅडम आपल्याला खूप बारकाव्याने शिकवत आहेत. आणि हेच योगशास्त्र आहे. आणि या सगळ्याचा आपण जर अंतर्भाव केला आपल्या साधनेमध्ये, ध्यानाबरोबर नाडीचा आपण जर आपण अभ्यास केला आणि त्याचा वापर केला, जसं आपण आता मुद्रांचा करतोय, मुद्रा पण आपण वेळोवेळी करून त्या ध्यानामध्ये वापरतोय, त्यामुळे रिझल्ट फार पटकन येत आहेत. तसेच हे नाडी शास्त्र सुद्धा, शिवसर्वोदय शास्त्र सुद्धा शिकून जर आपण घेतलं तर आध्यात्मिक प्रगती फार झपाट्याने होईल. योगी पुरुष आपल्या वैशिष्ट्यपूर्ण साधनेने कालचक्रातील समस्त सिद्धी प्राप्त करून घेतो. याला भूत, भविष्य आणि वर्तमान या तिन्ही कालाचे ज्ञान योग शक्तीमुळे प्राप्त होते. या कालचक्रालाच अर्धनारीश्वर, जी कोणत्याही स्थितीत वेगळी करता येत नाही, अशी जोडी समजावी. रात्र दिवस, पौर्णिमा, अमावस्या या एकानंतर एक विशिष्ट कालावधीनंतर दृश्यमान होत असतात. रात्र नसेल तर दिवस व दिवस नसेल तर रात्र असूच शकत नाही. माता पिता रूपाने संबोधले जाणारे अर्धनारीश्वरच या अनंत सृष्टीच्या चलनवलनास कारणीभूत होत असतात. शिवांचे कार्य संहारक आहे असे आपण म्हणतो. याचा गर्भित अर्थ जुन्या सृष्टीचा अंत होऊन नवीन सृष्टीची निर्मिती असा आहे. जुनी सृष्टीचा अंत झाल्याशिवाय नवीन पण सृष्टीची निर्मिती पण होऊ शकत नाही. त्यामुळं जुन्या सृष्टीचा अंत होणं सुद्धा तेवढीच महत्वाची गोष्ट आहे. जसं जन्म आणि मृत्यू जसा आवश्यक आहे तसाच जन्म पण तेवढाच आवश्यक आहे. सृष्टीतील बदल अतिसहजपणे होत असताना नूतन सृष्टीचा आविर्भाव होऊन ती थोड्या कालपर्यंत त्या स्थितीत असते. नंतर मात्र त्याचा संहार अनिवार्यच असतो. अथर्ववेदातील समस्त अस्त्रशस्त्र मंत्रविद्या सिद्ध होण्यासाठी या विद्येचा अधिपती असलेल्या ईशान रुद्राचा अनुग्रह असणे आवश्यक असते. असा संवाद चालू असताना मी म्हणालो, आपण शिवपार्वती आणि आर्द्रा नक्षत्राचा घनिष्ठ संबंध असल्याचे सांगितले होते. याविषयी सविस्तर माहिती सांगावी. तेव्हा धर्मगुप्त म्हणाले, रुद्र पळत्या हरिणाची शिकार करीत असलेल्या रूपात मृगव्याघ्र रुद्र या नावाने दर्शन देतील आणि हे दिव्य रूप आकाशातील आर्द्रा नक्षत्रामध्ये दिसेल. आर्द्रा नक्षत्राचा तो शेप आहे तो मृगव्याघ्र या रूपात आहे. ग्रह संचाराचा प्रभाव. धर्मगुप्त पुढे म्हणाले, या मृगव्याघ्र रुद्राचे रूप नक्षत्र मंडलातील मिथुन आणि कर्क राशीच्या मध्ये आडवे दिसेल. या नक्षत्र मंडलाच्या जवळ राहू, केतू, शनी यासारख्या ग्रहांचा संचार झाल्यास विश्वव्यापी युद्ध, प्रलय, देवादानवांचे युद्ध, महाभारताचे युद्ध. आजच मोक्षदायी एकादशी आहे. आजच भगवान श्री कृष्णाने अर्जुनाला भगवद्गीता सांगितली होती. आजच्या एकादशीला गीता जयंती ही असते आहे. तर आजच हे महाभारताचं युद्ध काही अनेक वर्षापूर्वी चालू होतं. तर यासारखी संकटे ग्रहगतीने येतात. कालसंहार मूर्ती म्हणजे धनुष्यबाण धारण केलेल्या उग्रमूर्ती असलेल्या रुद्राचेच मन्युदेवात रूप असे वेदांनी वर्णन केले आहे. म्हणजे ग्रहरचनेमध्ये
ग्रहांच्या रचनेमध्ये जर वेगवेगळे बदल झाले तर हे असे मोठमोठे प्रलय, युद्ध आणि मोठी संकटे ही ग्रहगतीमुळे येतात. आणि आता भविष्य कालामध्ये असंच वर्तमान सांगितलं जाते की अशी ग्रहस्थिती येण्याची काही वर्षांनी शक्यता आहे. कालसंहार मूर्ती धारण केलेल्या उग्रमूर्ती असलेल्या रुद्रातेस मन्यू देवतेने वर्णन केले आहे. धर्मगुप्त वक्तव्य चालू ठेवीत म्हणाले, माघ मासातील अमावस्येच्या अगोदर येणाऱ्या चतुर्दशीला महाशिवरात्री असे म्हणतात. प्रत्येक महिन्यातील अमावस्येच्या पूर्वी येणाऱ्या चतुर्थीला महाशिवरात्री असे म्हणतात. शनी प्रदोष समयी ईश्वर आराधनेचे फळ म्हणजेच शनिग्रह दोषाचे निवारण याविषयी आपण आता माहिती घेऊ. महाशिवरात्र मंगळवारी आल्यास ती अत्यंत पुण्यकारक असते. महाशिवरात्र दर महिन्याला असते. इथं वरतीच आपल्याला सांगितले की अमावस्येच्या अगोदर येणाऱ्या चतुर्दशीला महाशिवरात्री असे म्हणतात. शनिवारी त्रयोदशी आल्यास त्याला शनिप्रदोष म्हणतात. या शुभदिनी शिवार्चन करून शनिदेवास प्रिय असलेले तीळ दान करावे. शिवशनीची आदिदेवता असल्याने तिळाच्या तेलाने परमेश्वराची आराधना केली असता शनिदेवाच्या बाधेपासून निवृत्ती होते. शनिवारी प्रदोष समयी शिवाराधना केल्यास समस्त कर्म दोषरहित होऊन आपणास सुखशांती लाभते. शनी ही कर्मकारक देवता आहे. शिव ही संहारक देवता आहे. शनी प्रदोष समयी शिवाची आराधना सर्व प्रकारच्या अशुभ कर्माच्या महापापांचे भस्म करून शुद्ध, नूतन, दिव्य, तेजोमय शुभस्पंदनाने मानवाचे मनबुद्धी अहंकार चित्त याची आत्मशुद्धी करून नवीन जन्म प्राप्त करून देते. एवढं इथं शनिप्रदोषाचं महत्व सांगितलेलं आहे. अशा प्रकारच्या अर्चनेने शनिदेव शांत होतात. शनिवारी रात्रीच्या वेळी त्या जीवाचे सारे दुष्कर्म दोषांची अधिष्ठान देवता महाकालीमध्ये विलीन होतात. दुसऱ्या दिवशी म्हणजे रविवारी सूर्योदयाच्या समयी पवित्र मंडळातील मध्यवर्ती असलेल्या त्या महाशक्तीचा साधकास अनुग्रह प्राप्त होतो. याच वेळी त्याच्या नूतन जीवनाची सुरुवात होते. त्याच्या अशुभ कर्माच्या पापाचे गाठोडे परमेश्वराच्या योगाग्नीत जाळले जाते. पुढचं माहिती आहे पंचभूतात्मक शिवस्वरूप. पंचभूते आणि शिवस्वरूप या दोन्हीची एकत्रित संबंध काय आहे ते पुढे सांगितलं आहे. शिवशंकर हे पंचभूतात्मक देवाधिदेव आहेत. आपल्या शरीरातील मूलाधार केंद्रात पृथ्वी तत्व असते. आता ही माहिती आपल्याला आहेच आहे सर्वांना. याचेच प्रतीक म्हणून साधकाकडून पार्थिव लिंगाची पूजा केली जाते. स्वाधिष्ठान चक्रात जलतत्व असते. याचेच प्रतीक जललिंग असते. मणिपूर चक्रात अग्नितत्व असते. याचे प्रतीक ज्वाललिंग आहे. यालाच हिरण्यस्तंभ असे सुद्धा म्हणतात. कंठस्थानात म्हणजे विशुद्धी चक्रात वायुतत्व असते. त्याचे प्रतीक वायुलिंग आहे. हृदयातील आकाशस्थानात असलेल्या लिंगाला हे विशेष फलप्रद असतात. आकाशलिंग म्हणविल्या जाणाऱ्या चिदंबर लिंगाला आकारच नसतो. चिदंबर क्षेत्रात पडद्याच्या मागे लपवून ठेवलेले चिदंबर रहस्य म्हणजे पडदा उचलल्यानंतर मध्ये काहीच नसते. आकाश तत्वाला कोणता आकारच नाही. त्यामुळे कोणत्या आकाराची इथं पूजा करणार आहे. त्यामुळे तिथं ते पडद्याच्या मागे लपवून ठेवलेले चिदंबर रहस्य म्हणजे पडदा उचलल्यानंतर मध्ये काहीच नसते. शुद्ध आकार म्हणजे शिवाचे आत्मलिंग. हृदयात चित स्थान असल्याने
आत्म्याचे निवासस्थान आकाशच असते. आत्म्याचा निवास हृदयामध्ये सांगितलेला आहे सर्वांनीच. त्यामुळंच हृदयच चित्स्थान असल्याने आत्म्याचे निवासस्थान हे आकाशच असते. वास्तविक पाहता आकाशाला आकारच नसतो. एकाग्र चित्ताने निजतत्वाचे ध्यान करणाऱ्या योग्यांना त्यांच्या हृदयात समस्त सृष्टीचे, संपूर्ण ब्रह्मांडाचे, नक्षत्रांचे, ताऱ्यांचे वगैरे दर्शन होते. परमेश्वर सर्वव्यापी आहे. तोच अरुणाचलेश्वरच्या रूपात, अरुणाचलातील पर्वत रूपात, एका महासिद्धाच्या रूपातही अरुणाचलात आहे. त्याच्या केवळ दर्शनानेच पापाचा क्षय होतो. तोच अरुणाचलेश्वर आज मानवाकृतीमध्ये पीठिकापुरात श्रीपाद श्रीवल्लभ या रूपाने अवतार घेऊन समस्त मानव जातीचे कल्याण करण्याच्या उद्देशाने सध्या कुरगुड्डीमध्ये दिव्य तेजाने विलसित आहे. समजते का सगळ्यांना? कारण हे व्यवस्थित माहिती दिली, त्यामुळे इथे जास्त खोड करायची मला आवश्यकता वाटली नाही. हो मॅडम, समजते. खूप छान. ओके, आता पुढचा अध्याय आपण 25वा घेऊया. ह्यालाच निगडित आहे रुद्राक्ष महिमा, शिवाराधनेच्या पद्धती आणि त्यांचे फळ. धर्मगुप्तांना मी प्रश्न केला, महाराज, शिवाराधना कशी करावी? त्यातील विविध पद्धतींचा बोध करून माझ्यावर अनुग्रह करावा. श्री मी धर्मगुप्त म्हणाले, ओम नमः शिवाय या शिवपंचाक्षरी मंत्राचे जपानुष्ठान करून शिवाची आराधना करावी, ही पहिली पद्धत. महान्यासाचे विधान ही दुसरी पद्धत आणि रुद्राभिषेकाने शिवार्चन करणे हे तिसरी पद्धत. इथं 3 पद्धती दिल्यात. पहिला हा पंचोपचारी मंत्र जपायचा पंचाक्षरी, दुसरा म्हणजे मंत्राचे जपानुष्ठान, दुसरा म्हणजे महान्यासाचे विधान आणि तिसरा म्हणजे रुद्राभिषेकाचे शिवार्चन. पंचाक्षर मंत्रातील 5 अक्षरे ही पंचमहाभूतांची प्रतीके आहे. जीव हा पशुप्रमाणे ममता मोह आदीच्या बंधनात फसल्यामुळे त्याला पशु म्हटले आहे. पशुबंधाचे विमोचन करणाराच पशुपतीनाथ आहे. शिवपंचाक्षरी मंत्राचे शास्त्रात पंचकोनी नक्षत्रासारखे वर्णन आढळते. या पंचकोनी मंत्रात मोक्ष प्रदान करणारे मंत्र पहिल्या वर्गाचे, भोग भाग्यादी देणारे दुसऱ्या वर्गात समाविष्ट होतात आणि पंचोपचारात भूतत्वाचे चंदन, जलतत्वाचे नारळाचे पाणी, अग्नितत्वाचे दीपाराधन, वायुतत्वाचे सुगंधित धूप आणि आकाश तत्वाचे घंटानाद असे उपचार येतात. आपण पंचोपचारे जी पूजा करतो त्या पंचोपचार पूजेमध्ये जे चंदन लावतो तसं तत्व भूतत्व आहे. जे पाणी वापरतो साधं किंवा नारळाचं ते जलतत्व आहे. अग्नितत्वासाठी आपण दीप लावतो, दीप ओवाळतो आणि वायुतत्वासाठी सुगंधित धूप वापरतो आणि आकाश तत्वासाठी घंटा वाजवतो. पंचाक्षरातील 5 अक्षरे त्याच्या त्याच्या तत्वानुसार साधना करणाऱ्या साधकांना 5 रंगाचे दर्शन घडवितात. आज पण आपल्या बऱ्याच जणांना बघा सोनेरी प्रकाश जाणवला, कुणाला पांढरा प्रकाश जाणवला. आपण ध्यानानं पण ही सगळी पूजा करतच आहोत ध्यानाच्या माध्यमातून. कारण इथं मागच्याच प्रकरणात आलं की ही जी चक्र जी आहेत ते शिवानी ते स्थान दर्शवलेलं आहे. त्या स्थानावरती मणिपूर चक्रामध्ये अग्निस्थान, स्वाधिष्ठान मध्ये जलतत्व वगैरे. तर त्याप्रमाणेच आपण ही आपली पूजा करत आहोत, मानस पूजा करत आहोत. परापूजा अपरापूजा कोणाला कशी आवडतो तशी आपण आपल्या शरीरातील तत्वांची शिवतत्वाची पूजा करत असतो. पंचाक्षरातील 5 अक्षरे त्याच्या त्याच्या तत्वानुसार साधना करणाऱ्या साधकांना 5 रंगांचे
तत्वांचे दर्शन घडवितात. पांढरा रंग मोत्यासारखा पांढरा, पादरस किंवा चांदीसारखा चकचकीत प्रकाश. प्रवाळास दुसरा रंग प्रवाळासारखी अरुण कांती. तिसरा रंग पिवळ्या हळदीसारखी सोनेरी कांती. चौथा रंग निळ्या वर्णात निळ्या आकाशासारखी विश्वव्यापी कांती. पाचवा रंग शुद्ध धवल कांती, संपूर्ण शुभ्र 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 प्रकाश, शुद्ध धवल कांती. भूमध्यात 5 रंगाची ज्योत प्रकाशित होणे यालाच ऋषीश्वरांनी संध्योपासन असे नाव दिलेले आहे. म्हणजे आज्ञाचक्राच्या ठिकाणी काही जणांना 5 रंग सुद्धा एकत्र दिसतात. त्या 5 रंगांना प्रकाशित अशी ज्योत दिसणे यालाच ऋषीश्वरांनी संध्योपासन असे नाव दिले आहे. यंत्र, पंचतत्व साधना, योग साधन, आत्मसमर्पण हे सर्व प्रधान असे साधनांश आहेत. म्हणजे ही आपली पंचोपचारी पूजा झाली. त्यानंतर यंत्रपूजा. यंत्र म्हणजे आपल्याला नवरात्रामध्ये मॅडमनी त्रिपुर सुंदरी हे सुंदर यंत्राविषयी माहिती सांगितली होती. श्रीयंत्राची माहिती सांगितली होती. श्रीयंत्राचे वेगवेगळे आकार, त्याचे बिंदू, त्याची स्थानं आणि त्याची एनर्जी याविषयी आपल्याला मॅडमनी माहिती व्यवस्थित सांगितलेली होती. तर यंत्र, पंचतत्व साधना. पंचतत्व साधनाचा उल्लेख इथं खूप छान आलाय. पंचतत्व साधना मॅडमनी आणि आपल्या बऱ्याच ग्रुपनी चालू केली आहे. पंचतत्वांची साधना. योग साधन, आत्मसमर्पण. आपण त्या आत्मसमर्पण करून सरेंडर होऊन ब्रह्मांडीय ऊर्जेला आत्मसमर्पित होऊन योग साधना करून सुद्धा आपण या शिवांची पूजा मानस रूपाने करत आहोत. या पद्धतींनी देहात्मबुद्धीचा नाश होतो. मगाशी मी जे निर्वाण षटकम सांगितलं तिथं देह हा देहातून आत्मा बाहेर येऊन देह जाणवत नाही. तसंच या पद्धतींनी या जर सर्व पद्धतींचा आपण काही आवडतील त्या पद्धतींचा वापर करून जर साधना केली तर या पद्धतींनी देहात्मबुद्धीचा नाश होतो. जीवांचा देहच देवालय आणि त्यात विराजमान असलेला आत्माच शिवात्मा असे तादात्म्य साधून मोक्ष प्राप्ती होते. मोक्ष प्राप्तीमध्ये हे सगळे टप्पे किती महत्वाचे आहेत. एक तर सर्व चक्रांची माहिती आली, त्यानंतर तिन्ही नाड्यांची माहिती आली आणि त्यानंतर इथं यंत्राची माहिती आली, पंचतत्वाची माहिती आली आणि योग साधनेत आत्मसमर्पण ही पण स्टेप याच्यामध्ये आलेली आहे. आणि या सर्व स्टेप जर आपण वापरल्या तर जीवाचा देहच देवालय आणि त्यात विराजमान असलेला आत्माच शिवात्मा असे तादात्म्य होऊन मोक्ष प्राप्ती होते. ही स्थिती प्राप्त होण्यासाठी पंचाक्षरी जप, महान्यासपूर्वक शिवाराधना, रुद्राभिषेक हे सहकारी आणि कल्याणप्रद ठरतात. म्हणजे ह्याचा वापर पण उपयोगी ठरतो. परंतु वरच्या ह्या स्टेप ह्या महत्वाच्या दिल्या. विष्णू सहस्रनाम स्तोत्र श्री विष्णूंना अत्यंत प्रिय आहे. गणेशाला मोदक अतिप्रिय आहेत. सूर्याला सूर्यनमस्कार प्रिय, चंद्राला अर्घ्य प्रिय, अग्नीला हवन प्रिय, त्याप्रमाणे शिवाला अभिषेक प्रिय आहे. अभिषेकामुळे शिव संतुष्ट होतात. ब्रह्मकल्पातील प्रलयाच्या वेळी भविष्यातील सृष्टीसाठी सकल जातीचे बीज म्हणजेच समस्त जीवराशी, वृक्ष, औषधी वनस्पती यांचे बीज एका पूर्ण कुंभात भरले. त्यात अमृत, सर्व नद्यांचे जल, समुद्राचे जल घालून गायत्री मंत्राद्वारे आपल्या प्राणशक्तीचे त्यात आवाहन केले.
या कुंभालाच पूर्ण कुंभ असे म्हणतात. या कुंभातील अमृताचे सिंचन महर्षींनी निरंतर पृथ्वीवर केले. या कलशातील जलाचा अमृताचा अभिषेक प्रामुख्याने कैलास पर्वतावर झाला. या कारणाने हे अमृतस्थान या नावाने प्रसिद्ध झाले. श्रावण पौर्णिमेच्या दिवशी अमरनाथ गुहेत बर्फाचे शिवलिंग तयार होते. हे आपण सर्वांना माहित आहे. या दैवी शिवलिंगाचे दर्शन घेतल्यास समस्त पापापासून निवृत्ती होते. पुढं वसिष्ठ आणि अगस्त्य मुनींचा जन्म. जेव्हा हा वरचा जे कुंभाचं वर्णन दिलेलं आहे, हा कुंभ कधी बनवला होता? ब्रह्मकल्पातील प्रलयाच्या वेळी भविष्यातील सृष्टीसाठी सकल जातीचे बीज म्हणजे समस्त जीव, म्हणजे त्या मागच्या प्रलय कालामध्ये, जसं आता अजून पुढं प्रलय काल येणार आहे असं म्हणतात, तसा मागच्या काही अनेको हजारो वर्षापूर्वी ज्या वेळेला प्रलय झाला, ज्या वेळेला परिवर्तन झालं, सृष्टीची पुनर्रचना झाली, त्या प्रलयाच्या वेळी भविष्यातील सृष्टीसाठी सकल जातीचे बीज म्हणजे समस्त जीवराष्ट्रे, वृक्ष, औषधी वनस्पती यांचे बीज एका कुंभात भरलं होतं. त्यात अमृत, सर्व नद्यांचे जल, समुद्राचे जल घालून गायत्री मंत्राद्वारे आपल्या प्राणशक्तीचे त्यात आवाहन केलं होतं आणि या कुंभाला पूर्ण कुंभ असे म्हणतात. जेव्हा पूर्ण कुंभास उलटे केले तेव्हा त्याच्यातून 2 महामुनी अवतरित झाले. त्यापैकी पहिले वसिष्ठ मुनी आपल्या शुभ्र तेजाने तळपत होते. दुसरे अगस्त्य मुनी नीलवर्णाचे असून त्यांची कांती अत्यंत तेजोमय होती. ते मित्र वरुणाच्या अंशरूपाने जन्मले. पूर्ण कुंभातून अमृतीकरण केलेल्या जलाने 11 वेळा एकादश रुद्राभिषेक केल्यास एकादशीचे पुण्यफल एकादश रुद्ररूप असे शिवाकडून प्राप्त होते. एकादश रुद्राचा आणि वैष्णव संप्रदायातील एकादशी व्रताचा असा अगदी जवळचा संबंध आहे. आज आहे बघा, मोक्षदा एकादशी दिवशीच हा आपल्याला भाग वाचायला मिळाला. यामुळे शिव आणि केशव हे अभिन्न रूपच आहेत. नमकाने रुद्राभिषेक केल्यास अकाल मृत्यूदोषाचे हरण होते. सोमग्रहाची अधिष्ठान देवता चंद्र आहे. चंद्र पुनरुज्जीवनासाठी मूल साधन शक्तीचा वर्षाव करतो. या चंद्रकलेचे स्थान योगी पुरुषांच्या भूमध्यात भुवयांच्या थोडे वर सहस्राराच्या समोर चमकत असते. पुढं ईश्वराच्या विविध रूपांचे वर्णन असं दिलेलं. या कारणानेच शिवाच्या शिरावर चंद्रकला आहे असे सांगितले जाते. गुर्जर देशात म्हणजेच गुजरातमध्ये असलेल्या सोमनाथाच्या मंदिरात चंद्रकांत शिला वापरूनच शिवलिंगाच्या मस्तकावरील पांढरे चंद्रकोर केली आहे. तेथील ज्योतीसारखे चमकणारे स्फटिकाचे ज्योतिर्लिंग पूजले जाते. शास्त्राचे असे वचन आहे की स्वतःमध्ये रुद्रतत्व आल्याशिवाय रुद्राभिषेक करू नये. महान्यासामध्ये काळ म्हणजे स्वरूपाचा संहार करणारे. यासाठी अभिषेक करणाऱ्यांनी कालात्मक होऊन यज्ञ स्वरूप शरीरात न्यास करून रुद्राभिषेक करावा. बोधायन महर्षींच्या महान्यास रुद्राभिषेक विधानात शिवांचे वर्णन तत्पुरुष, अघोर, सद्योजात, वामदेव, ईशान असे केले होते. तत्पुरुष मूर्ती पलयाग्नीसारखी विद्युत रंगाची असते. अमोघ मूर्ती मेघवर्ण असते. सद्योजात मूर्ती चंद्राच्या कांतीसम धवल असते. वामदेव मूर्ती गौरवर्णाची असते. ईशान मूर्ती ही तेजोमय असून आकाशवर्णाची असते. रुद्र सहस्रादी संख्येत असतात.
रुद्राचे गण या नावाने संबोधिल्या जाणाऱ्या देवता एका गणात 30,000 याप्रमाणे एकादश सहस्र गणात 33 कोटी रुद्रांचे गण असतात. हेच गण भूमी, आकाश, अंतरिक्ष, जलवायू, शरीर, प्राण आणि मन यांना व्यापून असतात असे वेदामध्ये प्रतिपादन केलेले आहे. तेहतीस कोटी रुद्रांचा अनुग्रह असं पुढचं पॉइंट आहे. या 33 कोटी रुद्रांचा अधिपती श्री गणपती देवता आहे. याच कारणाने आपल्यातील गणपती तत्वास योग मार्गाने दर्शवण्यासाठी श्रीपाद प्रभूंनी आपला अवतार गणेश चतुर्थीच्या या मंगलदिनी या भूमीवर घेतला. यासाठी श्रीपाद प्रभूंची अर्चना स्मरण करणाऱ्या साधकांना 33 कोटी रुद्रांचा अनुग्रह प्राप्त होतो. धर्मगुप्त पुढे म्हणाले, अरे बाबा शंकर भट्टा, शिवभक्ताने रुद्राक्ष धारण करावा. तो अत्यंत लाभप्रद असतो. रुद्राक्षाच्या 4 जाती आहेत. त्या याप्रमाणे रुद्राक्षाच्या 4 ज्या जाती आहेत त्या याप्रमाणे. पहिली ब्रह्मजात, दुसरी क्षत्रिय जात, तिसरी वैश्य जात, चौथी रुद्रजात. ब्रह्मजातीचे रुद्राक्ष पांढऱ्या रंगाचे असतात. हे रुद्राक्ष मिळणे अत्यंत कठीण असते. क्षत्रिय जातीचे रुद्राक्ष लाल मधाच्या रंगाचे असतात. चिंचोक्याचा रंग असलेले रुद्राक्ष वैश्य जातीचे असतात. तर काळ्या रंगाचे रुद्राक्ष शूद्र जातीचे असतात. सर्वसाधारणपणे पंचमुखापासून ते 16 मुखी असलेले रुद्राक्ष मिळतात. एक मुख्य रुद्राक्ष अत्यंत विरळा असतो. दुधात अथवा पाण्यात रुद्राक्ष घातला असता तो बुडतो. हलके रुद्राक्ष, कोवळे रुद्राक्ष धारण करणे निश्चित असते. रुद्राक्षाला तांब्याच्या पळीखाली दाबून त्याच्या खाली तांब्याचे पंचपात्र पालथे ठेवावे. रुद्राक्षाला तांब्याच्या पळीखाली दाबून त्याच्या खाली तांब्याचे पंचपात्र पालथे घालावे. रुद्राक्ष चांगला खरा असल्यास तो प्रदक्षिणा घालण्याच्या दिशेने फिरतो, म्हणजे क्लॉकवाईज तो फिरतो. जर तो खरा असेल, जर रुद्राक्ष खरा हे ओळखण्यासाठी तर माहिती दिलेली आहे त्यांनी. जर तो 2 खरा कॉइन रुद्राक्ष मध्ये असेल, ठेवलं ना, आपले सिल्वर कॉइन्स असतात 2 पैशाचे, त्याच्यामध्ये पण ठेवायचा. एक हा कॉइन खाली ठेवायचा, त्याच्यावर रुद्राक्ष ठेवायचा. दुसरा हम्म, कॉइन रुद्राक्ष ठेवल्यावर खरा रुद्राक्ष लगेच गिरकी मारतो. हा इथं तांब्याचाच त्यासाठी उल्लेख दिला. त्या काळी तांब्याचे होते ना हा शिक्के. नाणी त्यावेळेला तांब्याची होती. रुद्राक्ष चांगला खरा असल्यास तो प्रदक्षिणा घालण्याच्या दिशेने फिरतो. काही रुद्राक्ष अप्रदक्षिणा म्हणजे उलट्या दिशेने फिरतात. या रुद्राक्षांना द्रविड रुद्राक्ष म्हणतात. असे रुद्राक्ष गृहस्थांनी वापरू नये. त्यांनी अनेक अनिष्ट प्रसंग उद्भवतात व संन्यास योग येतो. यामुळे असे रुद्राक्ष केवळ संन्यासी जनांनीच वापरावे. कालाग्नी रुद्राने असे सांगितले आहे की पांढरे रुद्राक्ष ब्राह्मणांनीच वापरावे. क्षत्रियांनी लाल रंगाचे, वैश्यांनी फिक्या पिवळ्या रंगाचे व शूद्रांनी काळे रुद्राक्ष धारण करावे. हे रुद्राक्षच त्यांना अनुकूल असून त्यांच्या पापांचा नाश करून त्यांच्या मनोकामना पूर्ण करतात. एकमुखी रुद्राक्ष प्रत्यक्ष शिवस्वरूप असतो. द्विमुखी रुद्राक्ष अर्धनारी स्वरूप असतो. त्रिमुखी अग्निस्वरूप, चतुर्मुखी रुद्राक्ष ब्रह्मस्वरूप आणि पंचमुखी कालाग्नी स्वरूप. षडमुखी रुद्राक्ष कार्तिकेयाचे स्वरूप असतो. सप्तमुखी मन्मथाचे स्वरूप, अष्टमुखी रुद्र भैरवाचे स्वरूप, नवमुखी कपिल मुनींचे स्वरूप असतो. हा रुद्राक्ष अत्यंत दुर्लभ असतो, नवमुखी रुद्राक्ष.
या रुद्राक्षामध्ये विद्याशक्ती, ज्ञानशक्ती, क्रियाशक्ती, शांतशक्ती, वामशक्ती, ज्येष्ठाशक्ती, रौद्रशक्ती, अंगशक्ती, पश्यंती अशा 9 प्रकारच्या शक्ती असतात. या कारणानेच हे रुद्राक्ष धर्मदेवता स्वरूप आहेत. दशमुखी रुद्राक्ष विष्णू स्वरूप, एकादशमुखी रुद्राक्ष साक्षात शिवस्वरूप. हा म्हणजे पहिला एकमुखी आणि हा एकादशमुखी, हे दोन्ही रुद्राक्ष साक्षात शिवस्वरूप आहेत. द्वादशमुखी द्वादशादित्य रूप असा रुद्राक्षांचा विविध देवतांशी संबंध आहे. श्रीपाद प्रभूंनी प्राकृतिक प्रवृत्ती आणि निवृत्ती यांचा अधिपती श्री गणपती यांचे तत्व आपल्या चैतन्यमय स्वरूपात धारण केलेले आहे. यामुळेच ते 33 कोटी देवतांचे दिव्य स्वरूप आहेत. एवढेच नव्हे तर या सृष्टीतील प्रत्येक हालचाल श्रीपाद प्रभूंच्या संकल्पानेच होत असते. सर्व चलनाचे मूल कारण श्रीपाद प्रभूच असून सर्व कारणाचे तेच कारण स्वरूप आहेत. ते शिवस्वरूप आहेत असा मनी भाव ठेवून त्यांचे पूजन केल्यास ते विष्णू रूपात दिसतात आणि विष्णू रूपात त्यांची आराधना केल्यास ते शिवरूप दिसतात. परंतु मनातील तर्कवितर्कांचा मल काढून टाकून त्यांना अनन्य भावाने शरण गेल्यास ते यथार्थ रूपात दिसतात. श्री धर्मगुप्त पुढे म्हणाले, अरे शंकर भट्टा, मी सुद्धा तुझ्याबरोबर कुरघोडीस येऊन श्रीपाद प्रभूंचे दर्शन घेऊन माझा जन्म कृतार्थ करून घेईन. मी आणि धर्मगुप्त आम्ही दोघे कुरघोडीस आलो आणि श्रीपाद प्रभूंचे दर्शन घेतले. त्यांनी डोळे उघडून आमच्याकडे पाहिले आणि थट्टेने म्हणाले, काय उत्तम चर्चा चालली होती. श्रीपाद हे शिवरूप आहे. मीच श्रीपाद आहे का? तसे नसेल तर श्रीपाद मी म्हणून आलोय काय? मी कोण आहे? धर्मगुप्ता, थोडे विवरण करून सांगा ना. यावर धर्मगुप्त म्हणाले, मी पीठिकापुरमहून येत असताना श्री व्यंकटयप्पा श्रेष्ठी यांनी मला सांगितले होते की श्रीपाद प्रभूंबरोबर कोणताही तर्कवितर्क करू नको. केवळ त्यांना संपूर्णपणे शरण जा. याप्रमाणे मी आपणास अनन्य भावाने शरण आलो आहे. आपल्या कोणत्याही प्रश्नास मी मौन धारण करीन. वेद सुद्धा श्रीपाद प्रभूंचे यथार्थ वर्णन करू न शकल्याने ते मौन झाले, तर धर्मगुप्तासारख्या सामान्य साधकाची काय परिस्थिती? धर्मगुप्ताने वरील कथन करून श्रीपाद प्रभू अत्यंत प्रसन्न झाले. त्यांनी दोघांस चरण स्पर्श करण्याची संमती दिली. आम्ही अति आनंदाने प्रभूंच्या चरणांना स्पर्श केला आणि काय आश्चर्य, आम्ही दोघे ध्यानावस्थेत गेलो. या अवस्थेत किती वेळ गेला याचे भानच नव्हते. जेव्हा ध्यानावस्था उतरली त्यावेळी सायं संध्येची वेळ आली होती. श्रीपाद प्रभूंनी आम्हास कृष्णा नदीचे पात्र ओलांडून पहिले तीरावर जाण्यास सांगितले. त्याप्रमाणे आम्ही दोघे श्रीपाद प्रभूंच्या दिव्य लीलांचे स्मरण करीत कृष्णेच्या पहिले तीरावर गेलो. पहिले तीरावरील नदीच्या मऊ मऊ वाळूत आम्ही पहुडलो आणि केव्हा निद्रादेवीच्या कुशीत गेलो ते कळालेच नाही. प्रातःकाळी जाग आली ती अत्यंत मधुर कंठरवाने म्हटलेल्या योगीजनांच्या श्रीपाद श्रीवल्लभ दिगंबरा या नामस्मरणात. अशा प्रकारे हे शिवमहिमेची 3 प्रकरणं झालेली आहेत आणि 21वा 22वा अध्याय चालू करू काय? नको नको, 5-6 मिनिटच राहिली. 21-22 महत्वाचे आहेत. मी वाचून ठेवले होते, हा ते उद्या घेऊयात. चालेल. मी पण केले अंडरलाईन बरेचसे. हा, अंडरलाईन केलेत मी पण, केले. आज करून ठेवले होते. महत्वाचे आहेत ते. हो केलेलं. हम्म. उद्या करूयात. कोणाला काही मॅडमने विचारायचंय का? शंका आहेत का? काही काही सांगायचंय का? विचारा काही. वंदना येरणे आणि विशाखा बाबे,
तुम्हाला खूप वेळा मी सांगून झालं. आता हे दत्तात्रयांचं चाललंय, तुम्ही भक्तिभावाने आलाय म्हणून मी काढत नाहीये. पण पुढच्या प्रोग्रामला मी तुम्हाला दोघींना जॉईन करून घेणार नाहीये. मीही तसंच समजतीये की भक्ती आहे म्हणून येताय तुम्ही दोघी. पुढचे कार्यक्रम कराल नाही कराल. खूप वेळा सांगून झालं. आणि वंदना मॅडम, तुम्ही त्यांना जोडले, लिंक दिली आहे विशाखा भाडे मॅडमना. त्या दिवशी मी फोन करायला सांगितला, माझा नंबर दिला कार्यक्रमात, तरी रोज तुम्ही तशाच बसताय. कालही मी सांगितलं होतं. तर कोणाला काही शंका असेल तर मॅडम विचारा. मला विचारायचं हा, होतं. विचारा. मग ते आपण रुद्राक्षाचं मॅडमनी सांगितलं ना, एकमुखी हो, दोनमुखी, हो. पण ते मुख किती मुखी आहे ते कसं ओळखायचं ते काही मला नसतात तर समजत नाही. खोल असतं की नाही रुद्राक्षांना, त्यांना हा, कळा असतात, कोण रवी असतात ते. रवी हा सारखे असतात. ऍक्च्युअली ते डुप्लिकेट असेल तर नसतात. हा नाही, माझ्याकडे एक माळ आहे, त्याला कोण पण आहेत रुद्राक्षांना, मग ते मोजायचे का? हा, रवीचे आरे असतात की नाही, आपण ते रवीचे हे हा, हो तसेच हो, असतं बरोबर. ते. आणि अलीकडे अच्छा. काय झालंय, प्लास्टिकचे रुद्राक्ष करतात, त्यामुळे अय्या. त्याला ते हो, सगळीकडे हो. भेसळ आहे. हा, बापरे. नेपाळला आम्ही मॅडम रुद्राक्षाचं झाड पाहिलं, त्याला लागली होती आपण रुद्राक्ष. लावलेत ना, हो ना, पिरामिडला तिकडे. लावलंय, हेमांगनला हा. लावलंय, ज्या दिशेला हवे त्या दिशेला लावलंय. हम्म. मी आता बघीन, ते मला एवढं समजत नाहीये नीट किती आणि मोठी ते. रुद्राक्षाच्या झाडाला काटे असतात म्हणून मग काटे नसलेलं पण लावलंय, काटे असलेलं पण ओरिजिनल लावलंय. खूप हो. सुंदर सगळी हम्म. झाडं प्लॅन करून लावलीत. आज लिंबू निघाले 3-4. तर तुम्हाला सांगायला हरकत नाही, त्या लिंबाचा वास जात नव्हता माझ्या हाताचा, माहिती. आणि खूप सुंदर वास येत होता. नेटवर्क गेले बहुतेक. न्यासा आणि न्यासाचा वापर करून जर व्याकरण शुद्ध जर वाचली तर त्याचे अच्छा, म्हणजे मंत्र, वाचनाची पद्धत, पद्धत आणि संस्कृत व्याकरण, श्लोक वाचनाची पद्धत. व्याकरण शुद्ध पद्धत. मला ओके. असं माहित होतं न्यासा संदर्भात बोलू का? हा, बोला ना. म्हणजे न्यास म्हणजे आपली कोणती तरी हाताची मुद्रा वगैरे अशी करायची असते आणि ते आपल्या शरीरावरून फिरवायचा आणि मग तसा तो न्यास होतो. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे न्यास असतात, असं एक मला माहित आहे. वाक्य काय आहे? नाही, न्यास हे वाक्य सांगा काय आहे? ते रुद्राक्ष महिमामध्ये ते तुम्ही कशा प्रकारे 3 प्रकारचे हे करायचे असतात ना, त्या दरम्यान महान्यासाचे विधान आलंय, त्या संदर्भात बोलत आहात हम्म का? हम्म ते जपाप्रमाणे जप करून ओम नमः शिवायचा ते मंत्र जाप, परत महान्यासाचे विधान आणि रुद्राभिषेकाचे शिवार्चन करावे वगैरे असं रुद्राक्ष महिमामध्ये ते आलेलं हो, आहे. रुद्राक्ष न्यास महिमामध्येच आहे म्हणजे ते. आता ते जर रुद्र असेल न्यास न, तर जयश्री मॅडमनी सांगितलं तेच ते, की विशिष्ट कला आपण जे मुद्रा करतोय हम्म. तेच. हातांच्या नृत्य कलांमध्ये जसे मुद्रा हातांचे आता मुद्रा आपण केव्हा वापरतो, शब्दप्रयोग, हस्तमुद्रा म्हणायच्या त्याला, तर ते योगाच्या दृष्टीने शारीरिक बेनिफिट असतात ते. पण नृत्य करताना जे काही हाताची हे करतात, समजा भरतनाट्य म्हणा, ही म्हणा, त्याच्यामध्ये जे हातांचे हे करतात त्याला न्यास म्हणतात. म्हणजे नृत्य, हा हा गायन. हा, इथं असं वाक्य आहे मॅडम, असं इथं वाक्य आहे, जीवाचा देह देवालय आणि त्यात विराजमान असलेला आत्माच शिवात्मा असे तादात्म्य साधून मोक्षप्राप्ती होते. ही स्थिती प्राप्त होण्यासाठी पंचाक्षरी जप, महान्यासपूर्वक शिवाराधना, म्हणजे ही शिवाराधना जी महान्यासपूर्वक. करायची आहे, शिवाराधना म्हणजे शिवाची आराधना, आणि रुद्राभिषेक हे सहकार्य आणि कल्याणप्रद ठरतात. म्हणजे शिवाराधनेची ही एक पद्धत आहे, महान्यासपूर्वक
करण्याची. ऍक्च्युअली हे सगळं आपण सकाळी केलंय तेच आहे की हं. शिवाराधनाची काय कृती आहे तर ध्यान, चक्रा ध्यान. आणि चक्रा ध्यान करताना आपण मुद्रा केल्यात की नाही, पॉवरफुल केलंच. शक्तिशाली चक्रा. त्यावेळेला प्रत्येक चक्राच्या रिलेटेड आपण मुद्रा करून त्या चक्रांजवळ धरल्या. ह्याला न्यास म्हणतात, लक्षात घ्या. परत वाक्य वाचा, आता अर्थ समजेल तुम्हाला. मग अशी माझी लाईट हो गेली ती. मॅडम, मग आम्हाला हो की नाही, म्हणजे पण आता सनातनच्या इथे ह्याच्यात असं शिवाचा पण संदर्भ आलाय ना, मग ते चक्राच्या रिलेटेड ज्या मुद्रा करून त्या चक्रांवर ठेवल्या जातात तो न्यास. मॅडम वाक्य हं. वाचा, आता समजेल बघा तुम्हाला. ही स्थिती प्राप्त होण्यासाठी पंचाक्षरी जप, महान्यासपूर्वक शिवाराधना, रुद्राभिषेक हे सहकारी आणि कल्याणप्रद ठरतात. हेच म्हणजे ह्या मुद्रा जप आणि रुद्राभिषेक या 3 प्रकार शिवाराधनेसाठी वापरलेले आहेत. पण ओम पण म्हणतो ना, चक्राचे मंत्र पण म्हणतो ना. हो, ते तो ते ह्याच्यात पंचाक्षरी आलेलंच आहे मंत्र, वरती. पंचाक्षरी पंचाक्षरी. मंत्र म्हटलंच आहे. हम्म. आणि सनातन धर्म जर बघितला, ऍक्च्युली हे चक्र ध्यान हे ते सगळं आपण ना खूप खूप सनातन धर्माप्रमाणे म्हणजे जे शाश्वत आहे ना तेच करतोय आपण. हम्म. शाश्वत आहे ना तेच करतोय, पण त्याला अत्याधुनिकतेची जोडही देतोय. म्हणजे जे जे चांगलं आहे ते ते पण करतोय. तर चक्रान करताना म्हणजे शिवाची आराधना आहे ना ती. बघा ना, कुंडलिनी मूलाधारातली वरती सहस्राराकडे जाते, शिवाच्या मिलनासाठी जाते. म्हणजे शिवाची आराधनाच आहे ना. एखादी स्त्री शक्ती शिवाची आराधना करून शिवात मर्ज होते, मिलन होते. मी तुम्हाला सांगितलं, हे शिवशक्तीचे मिलन म्हणजे आध्यात्मिक ऊर्जा ऊर्ध्वगतीने व्हायला लागते कुंडलिनीतील. म्हणजे हम्म. आपण रोज शिवाची पूजा करतोय. म्हणून शिवसरोदयला आले की मी काय म्हणते, श्वास हाच आपला गुरु, श्वास हाच शिव. आणि त्या श्वासावर फोकस करूनच ध्यान करतो, म्हणजे शिवाची आराधना करतो. आणि त्या कुंडलिनीला वर 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 नेऊन शेवटी मिलन होतं सहस्रात ऊर्जा आल्यावर. हेच आहे ते न्यास. तर बरोबर. आणि हे न्यास आहे. काय झालं, प्रणिता मॅडम काय म्हणतात? मुद्रेद्वारे ग्रहण होणारी सकारात्मक शक्ती संपूर्ण शरीरभर पसरते. एक मिनिट बोला की तुम्ही काय म्हणताय प्रणिता मॅडम. नाही मॅडम, मुद्रे गुगलवर तेच दिलेलं आहे, तेच मी फक्त टाकलं. मुद्रेद्वारे ग्रहण होणारी सकारात्मक शक्ती संपूर्ण शरीरभर पसरते. तर ती न्यासाद्वारे ती सकारात्मक शक्ती शरीरात विशिष्ट स्थानी प्रक्षापित करता येते. बघा आता हे मॅडमने काय दिले, गुगलवर काय म्हटलंय. तर न्यास जेव्हा करतो त्या ऍक्च्युअली हे बघा, मुद्रेद्वारे ग्रहण होणारी सकारात्मक शक्ती संपूर्ण शरीर. आज आपण सकाळी बघितलं, पूर्ण मी तुम्हाला सांगते, माझे हात डान्स करत होते. हात म्हणजे पंजे, कारण ती बोट सोडलेली नव्हती की नाही, मध्ये गॅप होता. कसला करंट व्हायला लागला. दोन्ही पोकळी जी आहे ना हातातली, मॅडम करून दाखवा, जे नव्हते सकाळी त्यांनाही कळेल. नाही, पोकळी जास्त ठेवायची. हा, या पोकळीतून चक्क करंट वाहत होता. आणि एवढी ऊर्जा वाहत होती की उडायला लागले हात, टन 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 टन. आता त्या मॅडमनी लिहिले, गोलाकार फिरले. आणि माझंही तसंच होऊन शेवटी ते हात छातीपासून हृदयापासून दूर जाऊन मस्त डान्स हवेत करत होते. मस्त इतकं सुंदर झालं ना. तर ही जी शक्ती आपण मुद्रांद्वारे खेचून घेतोय, ती जी शक्ती न्यासाद्वारे ती सकारात्मक शक्ती विशिष्ट स्थानी प्रक्षेपित, म्हणून तर हृदयाजवळ ठेवायला सांगितलं मी. हा. हृदय, आता हे सगळं मला ध्यानातून येतं, लक्षात घ्या. की ही जी मुद्रा करायची आहे, आज आपण जी घेतली हाकिनी मुद्रा करा, हृदयाजवळ ठेवा, हे ध्यानात ना आलंय मला. म्हणून मी त्यावेळेला लगेच बोललेली आहे. तर त्याचा परिणामही आपण बघितला. ज्यांना जाणवला, ज्यांची चेतना हायर आहे, त्यांना नक्कीच हे सगळं. आणि आता सुद्धा दुपारी मी बघितलं तर टन 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 नुसते बोटातनं स्पंदन होते. ते तुम्हाला मी लिहिलंय, मला करून सांगा, एकाने सांगितलेलं नाहीये. तर ही शरीरात विशिष्ट स्थानी प्रक्षेपित करता येते. थोडक्यात न्यासामुळे त्रासाशी निगडीत स्थानी ही शक्ती अधिक प्रमाणात प्रक्षेपित करता आल्यामुळे त्रास निवारण लवकर होते. अगदी करेक्ट, म्हणजे हे मुद्रांचंच आहे. आपण मुद्रा करून त्या मुद्रा विशिष्ट चक्रांवर ठेवणे ह्याला न्यास म्हणतात. मी सांगितलं तेच वेगळ्या शब्दात म्हटलेले. मुद्रा म्हणजे तुम्ही नुसतं हाताची मुद्रा करणार,
पण आता माझी मान दुखते आणि हाकिनी मुद्रा कुठे सांगितली आहे? हाकिनी मुद्रा पूर्ण तुमचे हे ह्याच्यासाठी सांगितली आध्यात्मिक आणि आपल्याला हृदयाजवळ मी सांगितली. पण ही जर आज्ञाचक्राजवळ नेली तर अजून आज्ञाचक्र ट्रिगरिंग होणार आहे. हीच नाभीजवळ नेली हो हाकिनी मुद्रा तर नाभीमध्ये गोलाकार वर्तुळ जाणवणार आहे. आणि मी तुम्हाला सरळ सांगितलं जे दुखते तिथे ठेवा ना मुद्रा. सगळ्यात सोपा उपाय. जिथला आवयाचा रोग आहे तिथे ठेवा. जिथे दुखतंय ते ठेवा. आणि मग ऊर्जा तिथे ठेवा म्हणजे त्रास निवारण लवकर होते. मॅडम नेटवर्क जाते. हा माझं नेटवर्क जाते. माझी लाईटच गेली आहे ना आता फार्म हाऊसला आहे. हो विकार निर्मूलनासाठी ही मुद्रा करायला लावता, म्हणजे हा न्यास करायला लावता. असं नाही हो मॅडम. आपल्यात काय विकार आहे? कुठल्याही मुद्रा न्यास म्हणजे काय त्याचा अर्थ आहे. कुठल्याही मुद्रा त्या त्या स्थानाजवळ ठेवून त्रास दुरुस्त करा. त्याला न्यास म्हणतात. हो. म्हणजे चक्राध्यानात जे आपण सगळं केलंय ते आपण हे सगळं वापरलंय चक्राध्यानात. तर ठीक आहे. अजून कोणाला काही शंका आहे का? तर मी ते लिंबाचं सांगत होते. अहो लिंबू हा नुसता हातात धरला होता इतका सुगंध इतका सुगंध. आणि का आपला माझ्या मुलाने तर घरभर सुगंध दरवळला जसा काही स्प्रे शिंपडलाय त्या लिंबाचा. आणि माझ्या हाताचा अजून सुद्धा गेलेलं नाही 3 तास झाले तरी धुतलाय तरी. म्हणजे ओरिजिनल जे आपण बघतो ना फळं गावरान विदाऊट खतं घालता किती पवित्र आणि किती ट्रू त्याच्यात इसेन्स असतात. आणि आपण बाजारात आणल्यावर आपल्याला वास तरी येतो का हो लिंबाचा? टेस्ट भरपूर येत असेल. ती पण कमीच येते अलीकडे. तर हे एक सहज सांगितलं कशावर तरी विषय निघाला. अजून शंका आहे का कोणाला? आता रेकॉर्डिंग मिळालंय का नाही माहिती नाही. आता ते ऑन द स्पॉट लाईट गेली. रेकॉर्डिंगची गॅरंटी नाही. आणि मी जे पुस्तक वाचन करणार आहे त्याचं तर रेकॉर्डिंग नसणारच आहे. तर तुम्ही सगळ्यांनी यायचंय ते प्रकाशाच्या वाटेवर आणि बिलिपचं जे काही आहे ते अफलातून पुस्तक आहे. आणि हे जसं आलं मी आज त्यांना फोन केला होता वाळुंजकर सरांना आधी धन्यवाद दिले हा. त्यांना. आपले 2 रेकॉर्डिंग टाकले म्हटलं आमच्या मॅडम कशा घेतायत बघा. तुमचं पहिल्या दिवशी सांगितलं तर त्यांनी लगेच फोन केला मला आणि म्हणाले मी येतो. मी म्हटलं ऑफलाईन नाही चाललेलं ऑनलाईन चाललंय तुम्ही या वेळ असेल तर. ते म्हणाले नाही आता मग पिरामिडलाच येतो काही जणांना घेऊन बघायचं आहे त्यांना. अरे वा या किती म्हटलं छान. मग आज उद्या. हो त्यांना फारच छान वाटलं आपण एवढं सगळं करतो. आणि त्यांनी माझ्याशी बरचशी चर्चा केली. आणि त्यांचं म्हणणं की हे श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रात जास्त करून कर्मयोगावर फोकस केलाय. कर्मयोग फार छान सांगितलंय. म्हटलं असं नाहीये उलट स्वामी सगळ्या योगाला सगळं योग एकच म्हणतायत. आणि त्यांच्या दृष्टिकोनातून भेद नाहीये ना काही कुठल्या. कर्मयोग हो झाला भक्ती योग आणि कशाचंच काही नाही. ऍक्च्युली ना हे समजत नसतं कोणी. मी म्हंटल ना तुम्ही कितीही पुरुष गाठा हे जे आत्ता या ऊर्जेने आपल्याला ज्ञान दिले ऊर्जेने झालंय ते. हम्म ऊर्जेमुळं आपले पडदे फाटत चालले तर आपण पुढं आहोत ना. आपली लिडिंग टीम आहे. बरोबर. त्यामुळे ते आपल्याला कळतंय. पण हे सगळ्यांनाच कळणार आहे हळूहळू हळूहळू. कारण ही काळाची गरज राहिली आहे ना आता. तर त्यामुळे ते आहेत प्रत्येकाचे हे वाद. पण त्यांनी मला अजून खूप काही पुस्तकं सांगितली. काही ऑथरचे नाव फोन नंबरही दिले म्हणे तुम्ही त्यांना भेटा जाऊन आणि जरूर त्यांची पुस्तकं घ्या. त्याच्यामध्ये एक त्यांनी योग वशिष्ठ जे आहे योग वशिष्ठ त्यांचं दिलंय म्हणे ग्रंथचा ग्रंथ कितीतरी किलो वजन आहे त्या मॅडमपेक्षा ग्रंथाचं वजन जास्त आहे म्हणे. तर ते तुम्ही घ्या. योग वशिष्ठ मी आणलंच आहे परवा. पण ते मी छोटं आणलंय. मी कशाला एवढे मोठे ओरिजिनल ग्रंथ आणू आपल्याला वेळ नाही ना तेवढा. तर त्यांनी त्या मॅडमचे मला दिलंय म्हणे त्यांना भेटा. योग वशिष्ठ त्यांनी स्वतः लिहिलंय. आणि फार छान काम करतायत. 92 वर्षाच्या आहेत त्या 92 वर्षाच्या. म्हणजे बघा लोक किती कार्य करत राहतात. कितीही वय असेल तरी एवढ्या म्हातारपणात सुद्धा कार्य करत राहतात. एवढं मोठं ग्रंथ लिखाण करणं म्हणजे काही सोपं आहे का? हो पण. आहे की नाही? कितव्या वर्षी लिहिलंय ते नाही मला माहिती. पण मी जाणार मुळात सुरुवातच उशिरा होते लोकांची लवकर जागृतीच होत नाहीये. आणि एकदा जागृती झाली की मग हा पंथ आपल्या ज्ञानाचा पिपासा सुटतच नाही मग. त्यामुळे हा सुरुवात लवकर झाली नाही पाहिजे. पण संसारात हे लोक सगळी भरपूर वेळ काढतात हो.
ते हा काय सगळं म्हणजे नुसतं संसार एके संसार नाही करत ते, त्याशिवाय एवढं होणं शक्य नसतं. एवढा मोठा ग्रंथ लिहिणं, ते म्हणाले इंग्लिश मधनं लिहितात त्या. म्हणजे संस्कृत, त्या मॅडम संस्कृतमध्ये बोलतील, इंग्लिशमध्ये बोलतील, मराठीत बोलतील, हिंदीत बोलतील. बरेचसे ग्रंथ त्यांनी इंग्लिशमध्ये लिहिले असं काय काय सांगत होते. पण शरीर यष्टी जर बघितली तर खूप बारीक आहेत. आणि तो ग्रंथही त्यांना झेपेल का नाही हातात असं वाटतं आपल्याला बघितल्यावर. असं ते काही सांगत होते. तर ठीक आहे, आपल्याला काय उत्तेजना घ्यायला, किती वय झालं तरी काम करत राहायचं, हे मोटिवेशन आपण घेऊ शकतो ना. आणि संसाराच्या गाड्यातून नक्कीच डोकं वर काढायचंय आपल्याला, हा महत्वाचा मेसेज आहे सगळ्यांना. नाहीतर तो संसार कधी ते बरोबर. संपतच नाही. मोक्ष म्हणजे ऍक्च्युली तोच मोहच संपवणे कशाचाही. आधी संसाराचा संपू दे, मग आपण अध्यात्माचाही संपू. हो मॅडम, लवकर हे हा मिळायला हवं आहे की नाही. अध्यात्माचाही मोह संपवायचे, पण आधी संसाराचा तर जो जास्त क्लिष्ट आहे तो सोडता आला पाहिजे. मग आध्यात्मिक पण सोडू नंतर, स्टेप बाय स्टेप. मग जे होईल ते होईल. चला मग सुजाता मॅडम, छान झालं, खूप धन्यवाद. सगळ्यांना धन्यवाद धन्यवाद. सर्वांचे. खूप भेटूयात खूप उद्या धन्यवाद. सकाळी. मॅडम छान दिसताय तुम्ही आज. हो, मॅडमची थँक्यू. साडी छान. हो. साडी आणि ब्लाऊज छान आहे. चला.